नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी विकास भरती 2026 पद आहे मित्रांनो, चौकीदार ग्रुप डीचं पद आहे मित्रांनो आणि प्रश्नपत्रिका संच क्रमांक 5 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिलाच बघा, खेत बचाव अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविले जाते? बघा, खेत बचाव अभियान कोणत्या मंत्रालयाद्वारे राबविले जात आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, मे 2026 मधील महागाई वाढीचे प्रमुख कारण कोणते आहे? मे 2026 मधील महागाई वाढीचे प्रमुख कारण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे अन्न व इंधन दरवाढ, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, 2026 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे तिबेटी आध्यात्मिक नेते कोण होते? बघा, 2026 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार जिंकणारे तिबेटी आध्यात्मिक नेते कोण होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दलाई लामा, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी आपण कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा, ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 5 जून या दिवशी आपण जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जातो. कधी केला जातो? 5 जून या दिवशी, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, जून 2026 मध्ये इंग्लंडमध्ये कोणत्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे? जून 2026 मध्ये इंग्लंडमध्ये कोणत्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे महिला T20 विश्वचषक या स्पर्धेचे आयोजन म्हणजे इंग्लंडमध्ये करण्यात आलेले आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, भारतातील पहिल्या क्रिकेट संघाची कर्णधार कोण आहे? भारतातील पहिल्या महिला क्रिकेट संघाची कर्णधाराचे आपले नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे हरमनप्रीत कौर. काय म्हणतो? हरमनप्रीत कौर, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत जागेचे आरक्षण कोणत्या कलमाअंतर्गत आहे? बघा, अनुसूचित जमातीसाठी लोकसभेत जागेचे आरक्षण कोणत्या कलमाअंतर्गत आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे कलम 330 नुसार आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, महाराष्ट्रातील ठाकर ही कोणती जमात आहे? बघा, महाराष्ट्रातील ठाकर ही कोणती जमात आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे अनुसूचित जमात आहे. काय म्हणतो? अनुसूचित जमात, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, आदिवासी विकासाशी संबंधित वनबंधू कल्याण योजना कोणासाठी आहे? आदिवासी विकासासाठी संबंधित वनबंधू कल्याण योजना कोणासाठी राबविली जात आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदिवासी समाज. कोणता मित्रांनो? आदिवासी समाजासाठी आदिवासी विकास संबंधी म्हणजे वनबंधू कल्याण योजना आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. कोणती आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे आदिवासी समाज, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, महाराष्ट्रातील कातकरी जमात कोणत्या वर्गात मोडते? बघा, महाराष्ट्रातील कातकरी जमात ही कोणत्या वर्गामध्ये मोडत असते? ऑप्शन क्रमांक 4 मित्रांनो, अनुसूचित जमाती हे महाराष्ट्रातील कातकरी जमात ही या वर्गामध्ये मोडत असते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? बघा, महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात कोणती आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भील. काय मित्रांनो? महाराष्ट्रातील प्रमुख आदिवासी जमात आहे. कोणती आहे? भील, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था कोठे आहे? आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील कोणते कलम अनुसूचित जमातीच्या हित संरक्षणाशी संबंधित आहे? भारताच्या राज्यघटनेतील कोणते कलम अनुसूचित जमातीच्या हित संरक्षणाशी संबंधित आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कलम 46, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या कोणत्या जिल्ह्यात आढळते? बघा, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या ही कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळत असते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे नंदुरबार जिल्ह्यामध्ये आढळत असते, हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढले आहे? बघा, मराठीतील पहिले साप्ताहिक कोणी काढलेले आहे?
ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठीतील पहिले साप्ताहिक त्यांनी सुरू केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधली बघा. पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा कोणी बांधलेली आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे संत गाडगेबाबा यांनी पंढरपूर येथे चोखामेळा धर्मशाळा त्यांनी बांधलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पिंपीलिका या शब्दाचा अर्थ सांगा. पिंपीलिका या शब्दाचा आपला अर्थ सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे मुंगी. मुंगीला आपण पिंपीलिका असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, मित्रांनो, ईमेल प्रणालीचे कार्य खालपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होते बघा. ईमेलचे प्रणालीचे कार्य खालपैकी कोणत्या प्रोटोकॉलने होत असते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे SMTP. काय मित्रांनो, SMTP या प्रोटोकॉलने ईमेल प्रणालीचे कार्य होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, खालपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे बघा. खालपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण हे उबदार आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे कार्बन डायऑक्साईड. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला जिंकलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वप्रथम कोणता किल्ला त्यांनी जिंकलेला आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तोरणा. तोरणा किल्ला त्यांनी सर्वप्रथम जिंकलेला पहिला किल्ला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सामवेद. काय मित्रांनो, सामवेदमध्ये संगीताचा उल्लेख केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, मधुबनी चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा. मधुबनी चित्रकला प्रकार हा कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे बिहार या राज्यामध्ये प्रसिद्ध म्हणजे मधुबनी चित्रकला प्रकार हा प्रसिद्ध आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणास म्हणतात बघा. स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे कोणाला म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, सोन्याची किंमत कोणत्या शहरामध्ये निश्चित केली जाते बघा. सोन्याची किंमत ही कोणत्या शहरामध्ये निश्चित केली जाते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे लंडन या शहरामध्ये सोन्याची किंमत ही निश्चित केली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आपल्याला सांगायचे आहे. भारताच्या पहिल्या उपग्रहाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे आर्यभट्ट. आर्यभट्ट हे भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, द्रव स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतर याला नेमके काय म्हणतात बघा. द्रव स्थितीपासून वायू स्थितीत रूपांतर याला नेमके काय म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे बाष्पीभवन असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, कोणता वायू वातावरणात मुबलक प्रमाणात असतो बघा. कोणता वायू वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजन काय मित्रांनो वातावरणामध्ये मुबलक प्रमाणात असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, भारतीय चलनाच्या नोटेच्या मागे किती भाषा छापल्या जातात बघा. भारतीय चलनाच्या नोटेच्या मागे किती भाषा हे छापल्या जातात. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 15 भाषा हे भारताच्या नोटेच्या मागे छापल्या जाणाऱ्या भाषा आहेत. किती आहेत 15 भाषा हे छापल्या जातात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव काय होते बघा. भारत आणि पाकिस्तान कारगिल युद्धाचे कोड नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे ऑपरेशन विजय. हे काय होते मित्रांनो, भारत आणि पाकिस्तान या कारगिल युद्धाचे कोड नाव म्हणजे ऑपरेशन विजय हे होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, शरीराचे तापमान खालपैकी कोण नियंत्रित करतो बघा. शरीराचे तापमान खालपैकी कोण नियंत्रित करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पाणी हे शरीराचे तापमान हे नियंत्रित करणारा म्हणजे मुख्य घटक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द सांगायचा आहे. समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रत्नाकर. रत्नाकर हा समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे बघा. मीराबाई चानू ही प्रसिद्ध खेळाडू कोणत्या राज्याची रहिवासी आहे.
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मणिपूर या राज्याची ती रहिवासी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? गुन्हेगार हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो, पारसी भाषेतून आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, मानवामध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? बघा, मानवामध्ये किती गुणसूत्राच्या जोड्या असतात? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 23 जोड्या असतात आणि गुणसूत्र हे 46 असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर आपलं सध्याचं 23 आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, बायोगॅस हे एक उत्कृष्ट इंधन आहे कारण त्यात पर्यंत मिथेन असते. बघा, बायोगॅस हे एक उत्कृष्ट इंधन आहे कारण त्यामध्ये 1.5% हे पर्यंत मिथेन असते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 70% त्याच्यामध्ये मिथेनचे प्रमाण असते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, मराठी भाषेचा अभिजित दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण होते? बघा, प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, मराठी भाषेचा अभिजित दर्जा शोधण्यासाठी शासनाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष नेमके कोण होते? हे प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला अनेक वेळा हे विचारण्यात आलेला आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे रंगनाथ पठारे. काय मित्रांनो? रंगनाथ पठारे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? बघा, ऊन हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे पंचमी. काय मित्रांनो? पंचमी या विभक्तीचे प्रत्यय म्हणजे ऊन हे आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? बघा, वारकरी संप्रदायाचा कळस असे कोणाला म्हटले जाते? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे संत तुकाराम महाराजांना वारकरी संप्रदायाचा कळस असे म्हटले जाते. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, डोंगर या शब्दाची जात ओळखायची आहे. डोंगर या शब्दाची आपला जात ओळखायची आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नाम काय मित्रांनो? डोंगर या शब्दाची जात म्हणजे नाम आहे. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? बघा, स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद. काय मित्रांनो? मौलाना अब्दुल कलाम आझाद हे काय होते मित्रांनो? स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. हे आपलं योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो 40 प्रश्न, अत्यंत महत्त्वाचे, वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.